यानंतर आपण पुन्हा जाणार आहोत पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटली आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी। अंकुश काकडे यांच्यासोबत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारे सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, नेमकी कुठे ही युती फिसकटलेली आहे? अंकुश काकडे तुमच्या सोबत आहेत। अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हे सगळे नेते या ठिकाणी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतून पुणे महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी जुळवाजुळव करतायत। अंकुशांना आपण पाहिलं, काल तुम्ही अजितदादांची भेट घेतली, मात्र आघाडीची चर्चा नक्की कुठे फिसकटली? आम्ही अजितदादांची काल भेट घेतली ही वस्तुस्थिती आहे, पण आमची कुठली तिथं आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली नाही। एक कडसी भेट म्हणा किंवा त्यांचं 2 दिवस मला होतं किंवा तुमचं अंकुशराव काय म्हणणं आहे एकदा तुम्ही सांगा। आम्ही आमच्या थोडं वरिष्ठांशी बोलून त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं तिघं जाऊन त्यांना सांगा की आम्ही आमच्या जुन्या मित्रपक्षांबरोबर आघाडीबरोबर राहणार आहोत, तेवढा निरोप द्या। ते दिला आणि हे निवडणुकीवरती ही 10 मिनिटं चर्चा झाली असेल। बाकीची चर्चा पुणे शहराच्या बाबतीमध्ये, राज्याच्या बाबतीमध्ये हसत खेळत गप्पा टप्पा ह्या झाल्या। पण आघाडी का नाही झाली? चर्चा सुरू झाली होती। नाही, आम्ही आघाडी का झाली नाही म्हणजे आम्ही आघाडीसाठी गेलोच नव्हतो ना। चर्चा कधी सुरू झाली होती? नाही, तुम्ही अजितदादांना भेटला याचा अर्थ आघाडीची चर्चा होती। दादांनी आघाडी करावी म्हणून अशा प्रकारचा आमच्याशी बोलले होते, पण आमचं ते होऊ शकत नाही। एक कडसी म्हणून त्यांना कळवं म्हणून नाही झाली। याचं कारण अजितदादा घड्याळ या चिन्हावरती आमची मी पुन्हा सांगतोय की आमची आघाडीच्या संदर्भामध्ये चिन्हाच्या बाबतीमध्ये चकार शब्दांनी चर्चा झालेली नाही। अजितदादा आग्रही होते घड्याळ या चिन्हावरती लढण्यासाठी? नाही, तुम्ही नाही आहेत म्हणून तर आघाडी होत नाही ना। त्यांच्याकडून आग्रह होता की घड्याळ या चिन्हावरती लढावं। दत्ता धनकवडे जे त्यांच्या सोबत आहेत त्यांनी म्हटलं होतं की एकाच वाक्यामध्ये चर्चा झाली नाही याला उपप्रश्न असू शकत नाहीत। चर्चा झाली तर काय झाले असं विषय असू शकतं, पण जर चर्चाच झाली नाही तर त्याला उपप्रश्न कसे तुम्ही घेता? आता आपण महाविकास आघाडीमधूनच लढणार आहात। तुम्ही रात्री सहभागी झाला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये, बरोबर? हो। आता या सगळ्यामध्ये अण्णा झालंय असं की तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार हे चर्चा याच्यातून होत होती आणि त्यामुळं तुमचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तुमचा पक्ष सोडून गेले। एक लक्षात घ्या, प्रशांत जगताप कोणत्या कारणासाठी गेले, काय गेले, त्यांनी मीडियाला काय दिले असेल, पण त्याच्या बाबतीमध्ये याच कारणासाठी म्हणजे आमच्यामुळं चर्चा चालू होती वगैरे याच्यामुळे ते गेले याची काही मला कल्पना नाही। सुप्रियाताईंशी त्यांची काही चर्चा झाली त्याप्रमाणे सुप्रियाताई ज्या बोलल्या तेच आम्ही तुम्हाला नाही। आता आम्हाला एक लक्षात घ्या, वेळ थोडा राहिला आहे, काल रात्री 2 वाजलेत, आता आणखीन आम्हाला हे करायचं, आम्हाला काय आमच्या सहकार्याची चर्चा करायची, त्यामुळे एवढं जे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की शशिकांत शिंदेंना आम्ही आता मुंबईत विचारलं, त्यांनी असं म्हटलं की तुमच्या पक्षाने म्हणजे शशिकांत शिंदेंनी म्हटलं की आमच्या पक्षाने तुम्ही लोकांनी सकारात्मक चर्चा करण्याचा प्रयत्न केला अजितदादांच्या सोबत, मात्र ते काही होऊ शकलं नाही। म्हणजे नाही, आमच्या पक्षाने केलं, पण काल जे आम्ही 4 जण गेलो होतो प्रकाश, मला हे विचारायचं आहे की दादांचा घड्याळ या चिन्हावरती लढण्यासाठीचा आग्रह आणि तुमचा पक्ष स्वतंत्र आहे, तुमचं अस्तित्व तुम्ही स्वतंत्र ठेवणं अपेक्षित पण आहे। मगाशी मी सांगितलं की एकदा चर्चा झाली नाही म्हटल्यानंतर पुन्हा आपण उपप्रश्न विचारता, मला त्याचं आश्चर्य वाटतं। ठीक आहे, तर अंकुश काकडे जे सांगतायत तर ते त्यांची बाजू सांगतायत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इतर नेते आहेत, खास करून सुप्रिया सुळे आहेत, यांना जेव्हा आपण 2 दिवसांपूर्वी विचारलं होतं सगळ्याच पत्रकारांनी, तेव्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मांडणी केली होती आणि त्याच्यातून हेच ध्वनित होत होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत आणि त्यामुळंच प्रशांत जगतापांचं पक्षांतर देखील घडून आलं। मात्र दोन्ही राष्ट्रवादी आघाडी करणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे। कारणं काय आहेत हे आपण सगळे जाणतो आहोत। माधवी, नक्कीच अंकुश काकडे या चर्चांसंदर्भात सविस्तरपणे काही बोलायला तयार नाहीयेत, मात्र युती होणार नाही हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।